ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि चर्चा करणार आहोत, ठीक आहे, ज्यामधून आपल्या विषयाची समृद्धी होईल प्रत्येकाची. तर या ठिकाणी पहिला जो विषय आहे तो आहे इंग्रजी विषय. शेअर युअर, आणि त्याचा टॉपिक असा आहे, शेअर युअर एक्सपिरियन्स ऑफ इम्प्लिमेंटिंग डिफरंट आयडियाज टू डेव्हलप ओल्ड. म्हणजे जुन्या ज्या आपल्या पॅडागॉगी आहेत, मग ती इंग्रजी विषयाची जी आहे पेडागॉगी म्हणजे अध्यापनशास्त्र जे आहे, म्हणजे परंपरागत आपण इंग्रजी शिकत जी आलो ती क्रॅमिंग सिस्टीमने शिकत आलो. म्हणजे गोकमपट्टी आपल्या शिक्षणामध्ये होती. म्हणजे आपण आपल्याला आठवत असेल की 10वी पर्यंत शिकत असताना आपण इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करत बसायचो आहे की नाही. म्हणजे पाचच शब्द आपल्याला दिवस पाठ करायला लागायचे. परंतु नव्या पद्धतीमध्ये जुनी जे मुलं आहेत यांचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं आहे का नाही, ते लवकर ग्रास्प करतात प्रत्येक गोष्टी. मग आपण नवीन काय करतात ते लवकर शिकतात, अधिक गतीने शिकतात. आणि खेळामधून मुलं शिकतात हे आपण बीएडला एमएडला शिकलेलो आहोत. तर मुलांना स्पेलिंग कन्स्ट्रक्ट कसे होतात, म्हणजे स्पेलिंग पाठ करण्याच्या ऐवजी नेमके स्पेलिंग बनतात कसे, ही समज जर का विद्यार्थ्यांमध्ये आपण डेव्हलप केली. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आपल्याला विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक शिकवायचं आहे की त्यांची समज डेव्हलप करायची. शिक्षणातून काय घडलं पाहिजे, शिक्षणातून केवळ पाठांतर न करता आपण त्यांची एकूणच समज विकसित करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे समज एकदा का मुलांची विकसित केली तर आपल्याला त्यांना जास्त शिकवावं लागणार नाही. तर या ठिकाणी स्पेलिंगचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने होतं, स्पेलिंग कशा पद्धतीने क्रिएट होतात याची समज इयत्ता पहिलीपासून विकसित करण्यासाठी हा जो उपक्रम आहे याचं नाव आहे लेटर कॅप्स. याचं नाव काय आहे, लेटर कॅप्स. मी काय करत असतो नेहमीसाठी की माझ्या वर्गात मी 26 कॅप तयार केल्या आहेत. आमच्या ग्रुपनं आता या ठिकाणी 26 कॅप नाही क्रिएट केल्या, परंतु तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कळावी यासाठी छोटेखाणे आम्ही एक फक्त इव्हेंट थोडीशी घेणार आहोत. बघा आता स्पेलिंग कसे कन्स्ट्रक्ट होतात. मी आहे ए आणि आमच्या गटाचे हे विद्यार्थी आहेत. आता आपल्याच गटातले वायकर समोर येतो या समोर. आता तुम्ही आम्हाला काय सांगा, स्पेलिंग सांगा. CAT कॅट, BAT बॅट, MAT बॅट. आम्ही तिकडून पळत येऊ बरं का, तुम्ही टीचर आहात आम्ही. या सर आपण इकडे मागत होता. हां टीचर बनवा तुम्ही आता. बघा तुम्ही आता सांगा स्पेलिंग सांगा. आम्ही पळत येणार होता. कॅट बॅट नॅट याच्यात असलं पाहिजे बॅट बी हां ॲपल. समोर बा भागवतो तुम्ही, समोर बा. मला मोठ्या MAT मॅट. मॅट म्हणजे चटई. चलो कॅट क्या CAT कॅट. कॅट म्हणजे मांजर. बॅट BAT बॅट. बॅट म्हणजे फळी. बॅट तर